हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत आपण नेहमीच्या आपल्या किचनच्या कामांमध्ये क्विक कामं कशी करता येईल, जास्त करून सफाईची. तर ती कामं आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी मला एक गोष्ट सांगायची. या आठवड्यात मला एक नाही तर 3 अशा कमेंट्स आल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या खाली का ताई तुम्ही AI जनरेटेड जे थंबनेल बनवतात ना त्याच्यात तुमचा चेहरा ओळखू नाही येत. प्लीज तुम्ही तसं नका करू, कारण आम्ही तुमचा चेहरा पाहिला का व्हिडिओ लगेच ओपन करून बघतो. तर खरं आहे, काय सांगू का, आमच्यापैकी म्हणजे आम्ही जे यूट्यूबर आहोत त्यांच्यापैकी काही असे यूट्यूबर आहेत का जे स्वतःच सगळं करतात. म्हणजे शूट स्वतः करतात, एडिटिंग स्वतः करतात, थंबनेल स्वतः बनवतात, जे काय इफेक्ट वगैरे द्यायचे ते स्वतः करतात. अगदी म्हणजे असं बघून 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 शिकून शिकून करतात. तर त्याच्यातलीच मी पण एक आहे का मी हे सगळं स्वतः करते. कारण माझा नवरा पण दिवसा बाहेर असतो, मुलगी पण बाहेर असते, त्याच्यामुळे ना मला एकटीला हे सगळं करावं लागतं. तर मी थोडंसं आता त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करेल आणि AIला सांगेल, बाबा AI माझा चेहरा आहे तो ओरिजिनलच ठेव, बदलू नकोस. तर याच्यापुढे मी नक्की खबरदारी घेईन. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण बघायचं एकाच कामात आपण दुसरं काम पण आटपून टाकायचं, म्हणजे मेहनत पण कमी आणि वस्तू पण लागणाऱ्या कमीच. तर ही लिंबाच्या साली मी फ्रीजरमध्ये नेहमी ठेवते, तर त्याच आता यूज करून आपण 2 कामं एकत्र करायची आहेत. तर कुठली ती बघूया. बऱ्याच दिवसापासून हा तुळशीजवळचा दिवा ना खूप तेलकट झालेला, तर तो साफ करायचा होता आणि त्याच्याचबरोबर दुसरं पण एक काम होतं. पहा, हा दिवा असा तेलकट झालेला, चिकट झालेला, डाग पण पडलेले त्याला. आणि त्याच्याचबरोबर ही इलेक्ट्रिक केटल, तर याच्यात ना लाईम स्केल पहा जमलेले आहेत, डॉट डॉट दिसतात. तर ते क्षारात आपल्याला काढून टाकायचे. तर ती केटल साफ करता करताच आपल्याला हे तेलकट दिवे पण साफ करायचे. म्हणजे एकच दिवा आहे, दुसरा पण मी घेतलेला, पण मी सध्या एकच दाखवला आहे. तर पहिल्यांदा केटलमध्ये पाणी घ्यायचं. तर पूर्ण पाणी नाही घ्यायचं, कारण आपल्याला लिंबाच्या साली टाकून ते कॉन्सन्ट्रेट सोल्युशन असं बनवायचं आहे का जेणेकरून आपल्याला तेलकट दिवे पण धुता येतील. तर तुमच्याकडे अजून 2-3 असतील तर ते एकत्र करा आणि तेवढ्या क्वांटिटीमध्ये पाणी आणि लिंबाची सालं घ्या. म्हणजे काय होतं, केटल पण त्याचबरोबर साफ होऊन जाते. त्याच्यावर आपण हे उकळलं ना लिंबाची सालं का ती केटल आपोआप घासण्याची पण गरज नाही, आपोआप स्वच्छ होऊन जाते. आणि तेच पाणी मग उकळलेलं आंबट झालेलं पाणी आपण ह्या पितळेच्या अगदी भांडी पण तुम्ही याच्यात साफ करू शकता, छान निघतात भांडी. तर हेच एका कामात 2 कामं होऊन जातात. आता थोडा वेळ या गरम पाण्यात मी हे झाकून ठेवते आणि म्हणजे तेवढं लवकर स्वच्छ होईल आणि चिकटपणा मिणचटपणा सगळा निघून जाईल. पहा, केटल तर झालीच आहे स्वच्छ. पुसून दाखवते तुम्हाला का किती क्लीन झाली आहे, कारण मी घासली पण नाही, नुसतं पाणी त्याच्यातलं ओतलं आणि एकदा रिन्स करून घेतली तर स्वच्छ झाली. आता आपण दिवा बघूया. तर हा खूप माझा जुना दिवा आहे, त्याच्यावर काही डाग आहेत, ते जातसुद्धा नाही आहेत अजून. तर पण तो चांगला चकचकीत म्हणजे जे ब्रास आहे ते चमकतं चांगलं. तर झालेलं आहे, पण मी थोडा वेळ अजून ठेवते, थोडंसं अजून मला चिकट वाटतंय. तर थोडा वेळ ठेवून मग मी साफ करायला घेणार आहे. तर परत झाकून ठेवलेलं आहे आणि आत्ता मात्र मी क्लीन करते, पाणी काढून टाकायचं आहे. तर पहा, झालेलं आहे मस्त क्लीन आणि काही घासलेलं नाही यालासुद्धा. पण मी असं धुवून घेतलेलं आहे, आपला लिक्विड सोप लावला भांड्यांचा आणि त्याने धुवून घेतलेलं आहे. तर छान झालेलं आहे. स्वयंपाकात महत्त्वाची गोष्ट लागणारी म्हणजे तेल. तर तेलाची बॉटल हल्ली आपण काचेच्या वापरतो, तर त्या ना बाहेरून अशा तेलकट चिकट अशा दिसतातच. जरी माझं हँडलने मी त्याला पकडते तरी पण मध्ये ना काही दिवसाने त्या चिकट वगैरे अशा होतातच, जरी तेल त्याच्यावर सांडत नसलं तरी. तर त्या कशा क्लीन करायच्या, कारण ह्या काचेच्या बॉटल्स आपल्याला नेहमी नेहमी नाही साफ करायला, म्हणजे डीप क्लिनिंग आपल्याला जमत नाही. तर मग नेहमी नेहमी डीप क्लिनिंग करण्यापेक्षा वरचेवर आपण जर आयडिया वापरली ना तर या ग्लास बॉटल नक्कीच अगदी छान क्लिअर स्वच्छ होतील. तर ते कशी काय ते आता बघूया. तर पहिल्यांदा जर तुमची बॉटल भरलेली असेल तरी काही हरकत नाही, तशीच घ्या. आणि एखादा किचन क्लीनर, हल्ली बरेच किचन क्लीनर निघालेत इको फ्रेंडली, तर तेच वापरा तुम्ही. इको फ्रेंडली केमिकलवाले वापरू नका. तर तसंच माझ्याकडे ॲक्च्युली हे मला प्रमोशनला आलेलं आणि मग मी परत याच्यातली बॉटल मागवली कारण ते चांगलं निघालं. तर त्यानेच मी मग आता छोटासा कपड्यांचा तुकडा घ्यायचा, जे आपले जुने कपडे असतात, मी नेहमी सांगत आली आहे का ते वापरा. असं काही असेल तर ते वापरून फेकून द्यायचं, यूज आणि थ्रो सारखं होऊन जातं ते. आणि मग त्याच्यानंतर किचन क्लीनरने मी आधी क्लीन केली बॉटल आणि मग
एखादं ओला कपडा घ्यायचा आणि त्याने पुसून घ्यायचा आणि परत सुक्या कपड्याने. हे अगदी 2 ते 3 मिनिटात बॉटल क्लिनिंगचं काम होऊन जातं. अगदी क्विक क्लिनिंग होतं याचं आणि छान झाली आहे बॉटल. तर अशा तुम्ही तेलाच्या बॉटल करू शकता. चिमणी क्लिनिंगचं काम म्हणजे डीप क्लिनिंग खूप वेळ जातो आणि वरूनसुद्धा खूप चिकट झालेली असते, वेंचट झालेली असते. पहा ऑइल ड्रॉप्स दिसत आहेत तिकडे. मग हे वरच्यावर क्लीन करायला लागतं आणि पावसाळ्यात तर करावंच लागतं, नाही तर कधी कधी ना फंगस तिथे जमा होतात. तर ते कसं क्विक क्लिनिंग करायचं, तर हेच किचन क्लीनर अशा एखाद्या कपड्यावर, मग अशी दाखवलं तसंच घ्या जुन्या कपड्यावर आणि असं पुसून टाका. पटापट होऊन जाते बाहेरून. सारखे सारखे सगळं बाहेर काढून मग साफ करण्याची गरज नसते. आणि मग जेव्हा डीप क्लिनिंग करायचं असेल तर मग सावकाश त्याची वेळ येते तेव्हा करावं. तर असं वरच्यावर आता पावसाळ्यात केलं ना तर तुमची चिमणी अगदी क्लीन राहणार. चिमणीचं हे क्विक क्लिनिंग करताना काय करायचं आहे, सुरुवातीला हे क्लीनर लावून तो कपडा क्लीनरचा फिरवायचा आहे. त्याच्यानंतर ते झाल्यावर परत ओला एक कपडा घ्यायचा, तो फिरवायचा आणि मग एक सुका कपडा. 3 स्टेपमध्ये अगदी 5 मिनिटात ही चिमणी क्लीन होऊन जाते. छान झाली आहे. पावसाळ्यात अजून एक समस्या म्हणजे फंगस पकडण्याची. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वगैरे फंगस पकडू शकतो, कारण आपण काय नेहमी नेहमी अगदी डीप क्लीन करणार नाही हा ओव्हन. तो सुद्धा आपण त्याचं एक ठराविक पिरियड नंतरच आपण डीप क्लिनिंग करतो. पण मग क्विक क्लिनिंगसाठी काय करायचं, ही लिंबाची सालं जशी फ्रीजरमध्ये ठेवलेली त्याच्यातली मी परत दुसरी घेतली आणि ती ह्या भांड्यात काढून ठेवलेली आहे पाण्यामध्ये. आणि असंच किचन क्लीनर घ्यायचं आहे छोट्या कपड्यावर, तुकड्यावर, यूज आणि थ्रोच्या. तर आणि ते फिरवायचं आहे नुसतं, त्याने क्लीन करत नाही बसायचं आहे. तर त्या किचन क्लीनरने थोडं मॉइस्ट करून घ्यायचं आहे ओव्हन आतून. सगळं दरवाजा पण त्याचा आतला सगळा भाग घ्यायचा आहे तसा. तर मी प्रत्येक वेळी दाखवलेलं आहे का किचन क्लीनर आहे ना ते कपड्यावरच घ्या तुम्ही, छोट्याशा तुकड्यावर. तर का तसं का सांगते, कारण मग स्प्रे करतो ना तेव्हा उडत नाही. जेव्हा आपण डीप क्लिनिंग करतो ना तेव्हा स्प्रे करायचं. आणि क्विक क्लिनिंगसाठी असंच कपड्यावर घेतलं ना का ते शॉर्टमध्ये होऊन जातं, आजूबाजूला उडत नाही, दुसऱ्या वस्तूंवर उडत नाही. तर असं पटकन होऊन जातं. त्याच्यासाठी मी या प्रकारे दाखवलेलं आहे. तर ओव्हन असं मी लावून घेतलेलं आहे किचन क्लीनर. आणि त्याच्यानंतर आता ह्या लिंबाच्या साली नॉर्मल झालेल्या आहेत आणि त्या आता ओव्हनमध्ये ठेवून तरी हिटिंगवर वगैरे लावलं तरी चालेल. आणि चांगल्या उकळल्या पाहिजेत एवढं गरम करायचं आहे. उकळल्यानंतर मग थोडा वेळ ओव्हनचा दरवाजा तसाच बंद ठेवायचा आहे. आणि मग नंतर वाफ पूर्ण सगळीकडे बसली ना का अगदी लगेच क्लीन होऊन जाणार ओव्हन. तर मी थोडा वेळ बंद करून मग काढलेलं आहे आणि मग क्लीन करायला घेतलेलं आहे. आता एखाद कोरड्या नॅपकिनने क्लीन करू शकता. डायरेक्ट करायचं आहे, दुसरं परत ओलं कपडा वगैरे फिरवण्याची काही गरज नाही, डायरेक्ट क्लीन होऊन जातं. शिवाय लिंबामुळे काय होतं, आतमध्ये अडकलेला वास असतो तो निघून जातो आणि ओव्हन अगदी क्लीन होऊन जातो. म्हणजे दिसायला पण क्लीन होतं आणि वास पण राहत नाही कुठलाच. आता हा ओव्हन पण क्लीन करायला अगदी 5 मिनिटच गेलेले आहेत. तर डीप क्लिनिंगला वेळ लागतो. तर हे क्विक क्लिनिंग आपलं 5 मिनिटात झालेलं आहे. ओव्हन अगदी चकाचक झाला आहे. हल्ली बऱ्याचशा घरांमध्ये डिशवॉशर असतंच. तर डिशवॉशर असलं किंवा नसलं तरी आपल्याला जर सिंकमध्ये भांडी कमी असतील तरी तो पसारा वाटतो, पण आपल्याला ती घासायला वेळ नसेल तर क्विक क्लिनिंग करायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी काय करायचं, काही जणी करतसुद्धा असतील, पण एक मी दाखवते इकडे का तुमच्याकडे डिशवॉशर असेल आणि जर तुम्हाला 2 टायमाची भांडी लावायची असतील ना तरी तुम्ही हे करू शकतात. भांडी धुवून सरळ एखाद्या अशा ट्रेमध्ये ठेवून साईडला ठेवून द्यायची, म्हणजे आपलं किचन काउंटर टॉप पण चांगलं राहतं, सिंक पण अगदी स्वच्छ आपल्याला करता येतं. आता कधी तुम्हाला जमणार नसेल तर दुपारची भांडी मग कमी असतील आणि ठेवली तर रात्रीच्या भांड्यांच्या बरोबर ती ओली करून डिशवॉशरला लावू शकतात. आणि तुमचं दिवसभर मग सिंक पण मोकळं राहील. असं एखाद ब्रश ठेवायचं नेहमी सिंकला का जे क्विक क्लीन होऊन जाणार. तर मी बहुतेक दुपारच्या वेळी या ब्रशनेच क्लीन करते आणि रात्रीचं परत जरा घासून काढते. तर अशा प्रकारे हे पण क्विक क्लिनिंग तुम्ही करू शकतात. हे तर अगदी रुटीनचं काम आहे आणि याच्यासाठी तर क्विक क्लिनिंगची आवश्यकताच असते. तर झालं माझं किचनचा ओटा पण साफ झाला, सिंक पण साफ झालं आणि आता अगदी स्वच्छ वाटतंय. दिवसभर ना हा ओटा आणि सिंक जर क्लीन असेल ना तर आपलं किचन ना 50% स्वच्छ झालेलं आपल्याला वाटतं. तर हे क्विक क्लिनिंग नक्की करत जा. आता किचनचं एक छोटंसं नॅपकिन किंवा कपडा आहे, नेहमी आपण ओटा पुसायला सतत ते फिरवत असतो, ते ना सारखं 2-3 वेळा तरी धुवायचं. आणि त्याच्यानंतर सगळं झालं का हे लिंबाच्या साली असतातच, तर त्याने हात स्वच्छ करायचे, म्हणजे हाताला कुठलाही वास राहणार नाही, हात पण अगदी आपले स्वच्छ होतील. आणि त्याच्यानंतर वाटलं तर तुम्हाला हँडवॉशने परत हात साफ करायचे तर करू शकता. आता अशा प्रकारे आपलं क्विक क्लिनिंग झालेलं आहे.
तर असा होता आजचा व्हिडिओ. अजून एक मगाशी सांगायचं राहिलं, जे सुरुवातीला मी सांगितलं ते, का AI जनरेटेड व्हिडिओ सुद्धा आहे. जसे आम्ही थंबनेल बनवतो ना, तसे लोक व्हिडिओ करून AI जनरेटेड व्हिडिओ टाकतात. पण त्या व्हिडिओमध्ये तेवढं म्हणजे ओरिजिनल कंटेंट तुम्हाला मिळणार नाही, जसा आम्ही लोक ओरिजिनल कंटेंट बनवतो. तर मी आता मध्येच एक व्हिडिओ पाहिला का तिने मस्त छान काहीतरी फोडणीचा भात का पुलाव असं काहीतरी बनवलं आणि त्याच्यात टाकताना सुरुवातीला शेंगदाणे टाकले आणि मध्ये काहीच मटार वगैरे टाकले नव्हते, पण शेवटी त्या शेंगदाण्यांच्या जागी मटार दिसले. तर ना कमेंट्स पण मी वाचल्या, खूप हसायला आलं सगळ्यांना सुद्धा. तर हे असं असतं AIचे व्हिडिओ. तर तुम्ही आमचे ओरिजिनल कंटेंट असलेलेच व्हिडिओ बघा, आम्हाला प्रेफरन्स द्या. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.